वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आश्रवाधिकाराची भूमिका आम्ही बघतो आहे। नूतन कर्माचं कर्मरूप होणं, नवीन कर्मांवर्गणा कर्मरूप होणं हे आश्रव आहे। याला कारण काय तर पूर्वबद्ध द्रव्य प्रत्ययाचा उदय हे त्यासाठी कारण असणार आहे। म्हणजे पूर्वबद्ध द्रव्य पर्यायाचा उदय हे कारण आणि त्यामुळे नवीन कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत होणार आहे। हे झालं निमित्त कारण आणि या निमित्ताचं निमित्त पडणार आहे जीवाचे रागद्वेष मोहादी परिणाम। आणि म्हणून खऱ्या अर्थाने वास्तविक बघितलं तर निमित्ताचं निमित्त त्याला आम्ही आश्रव म्हणू शकतो। अशा तऱ्हेची ही उपपत्ती आश्रवाधिकारामध्ये आचार्यांनी दिलेली आहे। वेगळा दृष्टिकोन आम्हाला दिलेला आहे की जिथं पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे त्या ठिकाणी नवीन कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत होते आणि त्यावेळेला जीवाचे रागद्वेष परिणाम असतील तरच ती कर्मांवर्गणा कर्मरूपाणी परिणत होते। हे सांगितल्यानंतर ज्ञानी आणि अज्ञानीची गोष्ट आचार्यांनी उचलून धरली। ज्ञानी ज्याला समीचीन आत्मानुभूती झालेली आहे तो ज्ञानी, आणि ज्ञानीला कर्मबंध होत नाही, आश्रव भाव असत नाही, तो निराश्रवी आहे, त्याला द्रव्याश्रवाचा अभाव आहे। हे आचार्यांनी काल कलशामध्ये आपल्याला सांगितलं की भावाश्रव अभावमयम प्रपन्ना आणि द्रव्याश्रव हा स्वतःव भिन्न। द्रव्याश्रव तर याच्यापासून स्वयं भिन्न आहे, कारण जी नूतन कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत झाली ती जुन्या कर्मामध्ये मिसळली आणि तिचा आणि जीवाचा आम्ही जरी संबंध म्हणतो तरी हा उपचरित कथन आहे। वास्तविकतः पुद्गलच पुद्गलाशी बांधल्या गेलेला आहे। बंधन कुठे? जसं आम्ही गाय बांधली असं म्हणतो, बंधन कुठे झालं? गाय बांधल्या गेली हे उपचरित कथन झालं। दोरीचंच बंधन आहे, दोरीच दोरीला बांधल्या गेलेली आहे। अशा तऱ्हेचं जे आहे ते कर्मातच येऊन मिसळलेलं आहे। जीवाच्या प्रदेशावर कर्मांवर्गणा जशी आहे तसं कर्मही आहे आणि तरी देखील त्यांनी एकमेक झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून हा द्रव्याश्रव जीवापासून स्वतः भिन्न आहे आणि ज्ञानी जो आहे हा ज्ञानमय भावामध्ये स्थित असणार आहे। निरंतर त्याचं ज्ञान रूपाने परिणत होणार आहे। जर तो ज्ञानी आहे तर त्याची प्रत्येक पर्याय ही ज्ञानानेच रचित असणार आहे। अज्ञानीची पर्याय अज्ञानाने रचित, ज्ञानीची पर्याय ज्ञानाने रचित, आणि म्हणून त्याला अशा प्रकारचा द्रव्याश्रव नाही आणि भावाश्रव देखील नाही, आणि असा हा ज्ञानी निराश्रवी आहे। अशा तऱ्हेची हा कलश आपण काल बघितला। आणि ज्ञानी आता निराश्रवी कसा आहे? कथम ज्ञानी निराश्रव इति चेत, असा जर प्रश्न आला तर परत याचा आचार्य कुंद देव उत्तर आपल्या गाथेमध्ये देतात। गाथा नंबर 170। चौविह अनेय भेयम बंधन्ते नानदंसन गुणेहिम समये समये जम्हा तेन अबंधोत्ति नाणी दू।
हे जे काही चौविह अणेय भेयम, चौविह म्हणजे 4 प्रकारचे प्रत्यय, आश्रव भाव आम्ही जे बघितले, मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग. आम्ही तत्वार्थ सूत्रात 5 कारण लावलेली आहे. मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योगा, बंध, हेतवा ही सांगितली. इथे 4 कारण सांगितली, कारण प्रमाद हा अविरती आणि कषायामध्ये गर्भित केला आणि त्यामुळे 4 प्रत्ययाची कारण सांगून याचे 57 उपभेद केले. मिथ्यात्वाचे 5, अविरती 12 प्रकारची, कषाय 25 प्रकारचे आणि योग 15 प्रकारचा. अशा तऱ्हेने जीवाला आश्रव भाव होतात आहे. आणि म्हणून जम्हा ज्ञान दंसन गुणेही, ज्या अर्थी ज्ञान दर्शन गुणांनी उपरोक्त 4 प्रकारचे आश्रव प्रति समय अणेय भेयम बंधनते, नानाविध कर्मांना बांधतात आहे. आणि म्हणून ज्ञानी अबंधक गोती, म्हणून ज्ञानी अबंधक आहे. बंधन कुठे होत आहे? बंधन हे होत आहे द्रव्य कर्मामध्ये बंधन होत आहे. हा पूर्वबद्ध द्रव्य प्रत्ययाचा उदय मिथ्यात्व, अविरती आदीचा, आणि त्यामुळे नवीन नानाविध कर्मांवर नाही कर्मरूप होते आहे आणि ती बांधली जाते आहे. आणि ज्ञानी मात्र अबंधकच आहे. आता टीका पहा. निश्चयाने ज्ञानी आश्रव भावाच्या भावनेच्या अभिप्रायाने विरहित असल्यामुळे. महत्वाचे शब्द आहे की ज्ञानी काय आहे? ज्ञानीच्या जीवनात आश्रव भावाच्या भावनेचा अभाव आहे. याचा अर्थ अभिप्रायाने अभाव आहे, म्हणजे त्याचा अभिप्राय जीवनामध्ये राग द्वेषादी परिणाम करण्याचा नाही. आश्रव ज्यामुळे होतो आहे अशा भावांना हा श्रद्धेमधून उपादेय मानत नाही. आश्रव भावना जी आहे, रागद्वेषादी परिणाम, हे परिणाम माझ्या जीवनातून कधी वजा होतील हे हेय रूप आहे, मला करण्यायोग्य नाही, अशा प्रकारची त्याची अभिप्रायामध्ये भूमिका निरंतर असणार आहे. अनंतानुबंधी आणि मिथ्यात्व या कषाय, मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी यांचा अनुदय झाल्यामुळे त्याच्या जीवनात आता श्रद्धा समीचीन झालेली आहे, ज्यामुळे तो बंधनात अडकतो आहे, पडतो आहे. असा जो आश्रव भाव, जो दुःख देणारा आहे, जो आकुलता रूप आहे, हा आकुलतामय परिणाम त्याच्या जीवनात त्याला नको आहे आणि श्रद्धेमध्ये तो निरंतर त्याला हेय समजतो आहे. तो जीवनात असेलही, पण जीवनात असताना सुद्धा त्या आश्रवाला हा जीवनामध्ये त्याचा आदरातिथ्य करत नाही. आलेला आहे त्याच्याकडे तो उपेक्षा बुद्धीनी न बघताच तो असतो. आणि म्हणून आश्रव भावना किंवा आश्रव भाव त्याच्या जीवनात असले तरी देखील निघून जाण्यासाठी आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या की आश्रव भावाच्या भावनेच्या अभिप्रायाने विरहित आहे, त्यामुळे निराश्रवी आहे. जर त्याला आश्रव माझ्या जीवनात थांबावे, यावे, ते चांगले आहे, ते उपादेय आहे, त्या रागामध्ये त्याचा अनुराग आहे, असं तो करतच नाही, ही त्याची भूमिकाच नाही, आणि म्हणून त्याला निराश्रवी म्हटलेलं आहे. जसं एखादा मुलगा जर आमचं काम करत नसेल तर तो आई वडिलांना म्हणतात की तू माझा नाहीच आहे. किंवा एखादा नोकर आहे, दुकानात एखाद्यानी पैसा देऊन त्याला ठेवलेला आहे आणि जर तो दुसऱ्याच काम करत असेल, दुसऱ्यांच्याच दुकानात मध्ये जास्त वेळ घालवत असेल, तर हा म्हणणार आहे की तू माझा नाही, त्याचा नोकर आहे. त्याप्रमाणे हा जो आश्रव भाव आहे हा ज्ञानी श्रद्धेनी आपला मानत नाही, आणि म्हणून तो असूनही
तो निराश्रवी म्हटल्या गेला, कारण मान्यता नाही आहे, स्वामित्व बुद्धी नाही, आणि म्हणून त्याला त्याच्या जीवनात तो नाही असं तो म्हणू शकतो, म्हणून निराश्रवी आहे. तथापि त्यालाही द्रव्य प्रत्यय प्रतिसमय नानाविध कर्म बांधतात, त्याला ज्ञान गुणाच्या परिणाम हेच कारण आहे. पण असा हा असला ज्ञानी तरी देखील त्यालाही द्रव्य प्रत्यय प्रतिसमय कर्माचा उदय आहे, आणि कर्माच्या उदयामध्ये याला देखील प्रतिसमय हा कर्म बांधतो आहे, नानाविध प्रकारचं कर्म बांधतो आहे. जसं आता त्याला मिथ्यात्वाचा तो उदय ज्ञानीला नाही आहे, कारण ज्ञानी तर त्यापासून वेगळा झालेलाच आहे, प्रत्यक्षात तो वेगळा आहे, आणि म्हणूनच तो ज्ञानी आहे. पण ज्ञानी असताना त्याला जे हे प्रत्यय आहे, कर्मोदय आहे, या कर्मोदयामुळे मोहनीय कर्म विशेषतः या मोहनीय कर्माच्या उदयामध्ये हा जीव 8ही प्रकारच्या कर्माचा बंध करतो आहे. हे जे त्याचे प्रत्यय आहे, या प्रत्ययामुळे त्याला आता 7 किंवा 8 ज्यावेळेला अपकर्ष काल असेल आणि आयुयोग्य परिणाम असेल त्यावेळेला 8 कर्माचा बंध होईल, आणि ज्या वेळेला आयुयोग्य परिणाम असणार नाही त्यावेळेला हा 7 कर्माचा बंध निरंतर एकट्या या रागद्वेषांनी करतो आहे. चारित्र मोहाचा आता अप्रत्याख्यान जनित राग आहे, पण अप्रत्याख्यान जनित देखील राग हा 7ही कर्माच्या प्रकृतीला बांधणार आहे. होईल काय? 41 प्रकृतींचा अभाव होईल, म्हणजे तो मिथ्यात्व बांधणार नाही, अनंतानुबंधी बांधणार नाही, नीच गोत्र नरक गत्यानुपूर्वी तिर्यंच गत्यानुपूर्वी ह्या ज्या प्रकृती सांगितल्या 41 या प्रकृती तो बांधणार नाही, पण 77 प्रकृती हा तो बांधणार आहे. मोहनीय कर्म तो बांधणार आहे. दर्शन मोहनीयाचा बंध त्याला होणार नाही, परंतु बाकीचं मोहनीय अनंतानुबंधीचाही होणार नाही, पण बाकी मोहनीय कर्म तो बांधणार आहे. नंतर बांधत असताना ज्ञानावरणाच्या 5ही प्रकृतीचा बंध त्याला होणार आहे, दर्शनावरणाच्या 9ही प्रकृतीचा बंध त्याला होणार आहे. अशा प्रकारे अंतरायाच्या 5ही प्रकृतीचा बंध करणार आहे. हे कर्मबंध त्याच्या जीवनात आम्हाला अवश्यपणे पाहायला मिळतात, आणि याचं कारण काय आहे तर या ठिकाणी सांगितलं की ज्ञान गुणाचा परिणाम हे त्याच्या बंधाचं कारण आहे. आचार्यांनी परत या ठिकाणी फार क्रांतिकारी विधान केलेलं आहे. ज्ञान जीवाचा स्वभाव आहे, आणि आम्ही बघितलं स्वभाव कधीही बंधाला कारणीभूत असत नाही. तर ज्ञानगुण जो जीवाचा स्वभाव आहे, तर या ज्ञान गुणांनी जीवाला बंध कसा काय होईल हा प्रश्न आमच्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतो. आणि म्हणून आचार्यांनी पुढे गाथेमध्ये आचार्य स्वयं उत्तर देणार आहे की हा ज्ञान गुणाचा परिणाम बंधाचं कारण म्हणत असताना या ज्ञान गुणाला सांगितलं जघन्य ज्ञान गुणाचं अस्तित्व किंवा जघन्य ज्ञान गुणाचा परिणाम हे बंधाचं कारण आहे. आणि त्याची व्युत्पत्ती लावताना परत थोडा वेगळा स्टँड आचार्यांनी घेतलेला आहे. वेगळेपणा आम्हाला त्यांच्या दृष्टीमध्ये दिसतो आहे. याचं कारण असं की आचार्यांनी समयसार मध्ये जीवांचं वर्गीकरण 2च तऱ्हेने केलं, ज्ञानी आणि अज्ञानी. एक तर त्यांनी ज्ञानीला निराश्रवी सांगून टाकलेला आहे, आणि ज्ञानीच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्यक्ष जर बघितलं तर त्यालाही बंध होतो आहे, तोही कर्मबंध करतोय. मग याची उपपत्ती लावायची कशी? ज्ञानी निराश्रवी आहे, त्याला रागद्वेष मोह नाही हे आचार्यांनी म्हटलं, आणि त्याला कर्मबंध पण आहे हेही आचार्य म्हणत आहे. मग या ठिकाणी सांगितलं की ज्ञान गुणाचा जघन्य परिणाम हा कशासाठी कारणीभूत आहे तर बंधासाठी कारणीभूत आहे. आणि ज्ञान गुणाचा जघन्य परिणाम म्हणजे
रागादी भावानी परिणत ज्ञान दर्शन गुण. यथाख्यात चारित्र्याची पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होत नाही, चारित्र्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीवाचा जो परिणाम आहे तो जघन्य ज्ञान गुणांनी परिणत परिणाम आहे. आणि हा जो परिणाम आहे हा बंधाचं कारण म्हटल्या गेलं. इथे बुद्धिपूर्वक रागाचा म्हणजेच रागाचा अभाव असल्याने त्याला निराश्रवी म्हटलेला आहे. परंतु त्याच वेळेला आचार्यांनी हेही सांगितलं की जोपर्यंत चारित्र मोहाचा उदय आहे, शब्द ते ठेवणार नाही, चारित्र मोहाचा उदय आहे तोपर्यंत ज्ञान गुणाचं जघन्य परिणमन आहे आणि ते बंधाला कारणीभूत आहे. ही व्युत्पत्ती लावलेली आहे आणि म्हणून ही गोष्ट थोडी वेगळ्या प्रकारे त्याची उपपत्ती आचार्यांनी सिद्ध केल्यामुळे समयसारची आम्हाला वेगळी दृष्टी आम्हाला उपलब्ध होते. समयसार मध्ये आचार्यांना ज्ञानी हा महत्वपूर्ण आहे आणि ज्ञानी हा असा सर्व प्रकारे निराश्रवी आहे हे आचार्यांना त्या ठिकाणी हायलाइट करायचं आहे आणि त्यासाठी आचार्यांनी ही उपपत्ती लावलेली आहे. आणि म्हणून या गाथेचा प्रयोग जर आमच्या जीवनात आम्हाला परत पाहायचा असेल तर बंध निवृत्तीसाठी किंवा आश्रवभाव माझ्या जीवनात नसावा यासाठी रागादी भावांची उपेक्षा करून कर्माचा उदय आहे, अनंतानुबंधी केलं पण अप्रत्याख्यानाचा राग विद्यमान आहे, त्याचा उदय चालू आहे. हा अप्रत्याख्यानाचा राग जीवनात आला याची उपेक्षा करायची, याला जास्त अतोनात महत्व द्यायचं नाही. हा आला की तो निघून जाणार आहे, त्याचं अस्तित्व एक समय आहे पण आम्ही आमच्या मनामध्ये तो टिकवून ठेवतो. आमची चूक कुठे आहे? तो तर एक समयासाठी आमच्या जवळ उपस्थित होणार आहे पण आम्ही त्याला माझं निज स्वरूप मानून तिथे आम्ही ममत्व बुद्धी करतो, तिथे एकत्व बुद्धी करतो आणि हेच आचार्यांना नको आहे. आलेला आहे ठीक आहे, तो येईल तसा निघून जाईल पण आम्ही आमच्या श्रद्धेमध्ये, आम्ही आमच्या अभिप्रायामध्ये त्याच्याविषयी आत्मत्व बुद्धी न ठेवणे हे आम्हाला प्रयोजनीय आहे. कोणताही राग आम्हाला जीवनामध्ये कधीही सुख समाधान देऊ शकत नाही. आम्ही कशामुळे बंधनात आहे, आमच्या जीवनात आश्रवभाव का आहे याचा अंतरंगामध्ये शोध घ्यायचा आहे. आम्ही परामुळे बंधनात नाही, आम्ही आमच्याच या रागद्वेषादी परिणामांनी बंधनात आहे. आमचाच राग आम्हाला जीवनात पराशी संबंध जोडून ठेवायला भाग पाडतो आहे आणि म्हणून परवस्तूवर त्याचं खापर फोडून आम्ही म्हणतो की याचा प्रति मला राग आहे. वास्तविकतः हा जीवाचा परिणाम आहे आणि त्यामध्ये आम्ही अडकलेलो आहे. म्हणून या भावाची आम्हाला उपेक्षा करून ज्ञान भावनेलाच प्रबल आमच्या जीवनामध्ये उजागर करायचंय. निरंतर ज्ञान भावना, थोड्या वेळासाठी आमचं दोलायमान मन झालं, रागाप्रती झुकलं तरी देखील अंतर्मुहूर्तात आम्हाला जाणीव व्हावी लागणार आहे की नाही हे चूक आहे, हा आगंतुक भाव आहे, हा तुझा स्वभाव नाही आणि तू तुझ्या स्वभावामध्ये आता येऊ शकतोस, यावं असा पुरुषार्थ हाच आमचा या गाथे संबंधीचा प्रयोग असणार आहे. यानंतर पुढची गाथा परत अत्यंत महत्वाची गाथा आहे. कथम ज्ञान गुण परिणामणः बंध हेतु हुई इति चेत. ज्ञान गुणाचा परिणाम बंधाला कारण कसा? खर तर अशा प्रकारच्या समयसारची ही आम्हाला उपपत्ती ऐकायला आणि वाचायला मिळते आहे.
हे आमचं खूप अहोभाग्य आहे. सातिशय पुण्याचा उदय आहे, म्हणून आमच्या आत्म्याची कथा आम्हाला वाचायला किंवा ऐकायला मिळते आहे. आणि जेव्हा त्या एकत्व विभक्त आत्म्याची अनुभूती आम्हाला येईल, त्यासाठी आम्हाला ही कथा जी ऐकतो आहे याचा प्रबल पुरुषार्थ जीवनात करून ही जिनवाणी जी आहे ही आम्हाला हृदयात धारण करावी लागणार आहे. कथा ऐकणं स्वस्सं कथापि जगतां दुरितानि हन्ति दूरे सहस्र किरण कृते प्रभैव पद्माकरेषु जलजानि विकास भांजी. सूर्य आपल्या ठिकाणी आहे, पण सूर्य आपल्या ठिकाणी असताना सुद्धा त्या सूर्याच्या अस्तित्वामुळे ही कमळ फुलतात आहे. त्याप्रमाणे जिनवाणीच्या ह्या आमच्या श्रवणतेनी तुझी ही कथा आहे, ही कथा जरी आमच्या कानावर पडली तरी देखील आम्हाला एक प्रकारचा विलक्षण आत्मीय आनंद जीवनात येतो. तर ती अनुभूतीमध्ये जर आली, ही एकत्व विभक्त आत्म्याची जर आम्हाला अनुभूती आली तर किती अतिंद्रिय आनंद होईल हे आम्ही बघायचं आहे. गाथा पहा, 171 नंबरची गाथा. पुस्तकामध्ये क्रमांक चुकलेला आहे. जम्हादु जहन्नादो नानगुणादो पुनो विपरिणमदी अण्णत्तम नानगुणो तेन दुसो बंधगो भणिदो. जम्हा ज्या अर्थी ज्ञानगुण, नानगुणो ज्ञानगुण, पुनोवी जघन्नादो नानगुणादो, पुनरपि जघन्य ज्ञानगुणाने. कदाचित समयसार वाचल्यावरच हे शब्द आम्हाला ऐकायला मिळाले आहे. दुसऱ्या कोणत्याही ग्रंथामध्ये यानी जीवाला कर्मबंध होतो ही उपपत्ती आलेली नाही. म्हणून ज्ञानगुणाचा जघन्य परिणाम म्हणजेच पुनरपि जघन्य ज्ञानगुणाने अन्यत्व रूपाणी परिणमतो. त्या अर्थी तो ज्ञानगुण कर्मबंध करणारा सांगितलेला आहे. या ठिकाणी ज्ञानाचं जघन्य असं परिणमन हे बंधाचं कारण सांगितलेलं आहे. लक्षात हे ठेवायचं की ज्ञान गुण जो स्वभाव रूप आहे हा बंधाचं कारण असू शकत नाही, पण ह्या ज्ञान गुणासोबत जो आमचा रागंश विद्यमान आहे जीवनामध्ये त्यामुळे बंध होणार आहे. आणि त्या रागंशाला ज्ञानगुणाशी संबंधित करून ज्ञानगुणाचा जघन्य परिणाम बंधाचं कारण आहे ही उपपत्ती इथे लावलेली आहे. टीका पहा. जोपर्यंत ज्ञानगुणाचे जघन्य परिणमन, ज्ञानगुणाचे जघन्य परिणमन म्हणजे क्षायोपक्षमिक भावरूप परिणमन. पहा, कर्माची जी अवस्था असणार आहे या कर्माच्या अवस्थेमध्ये एक म्हणजे औपशमिकपणा, क्षायिकपणा, क्षायोपक्षमिकपणा, औदैकपणा आणि पारिणामिकपणा असे 5 प्रकार आम्हाला पाहायला मिळतात. आता जे घाती कर्म आहे या घाती कर्मांमध्ये आम्हाला क्षयोपक्षम घटित करता येतो. अघाती कर्म जे आहे, अघाती कर्मामध्ये उदय किंवा डायरेक्ट क्षय अशी प्रक्रिया आहे. एक तर अघाती कर्माचा उदय असतो, उदयामध्ये संयोग वियोग आम्हाला संयोगाची साधन सामग्री प्राप्त होते. जसं आता शरीर नामकर्माचा उदय आहे, क्षयोपक्षम नाही लावत तिथे, शरीर नामकर्माचा उदय, शरीर नामकर्माचा उदय, त्यावेळेला जीवाला शरीराची प्राप्ती होते. गोत्र कर्माचा उदय, उच्च नीचता प्राप्त होते. नंतर आयु कर्माच्या उदयामध्ये हा जीव तावत्कालपर्यंत या शरीरामध्ये बंधनामध्ये अडकून पडतो. अशी ही सगळी वेदनीय कर्माच्या उदयामध्ये याला सुखदुःखादी सामग्रींची प्राप्ती होते. अशा प्रकारची ही उपपत्ती किंवा ही कल्पना अघाती कर्मामध्ये आहे. म्हणजे अघाती कर्मामध्ये एक तर उदय सुरू आहे
आणि एकदम डायरेक्ट होईल तो क्षय होईल. आणि जेव्हा अघाती कर्माचा क्षय होतो त्यावेळेला जीवामध्ये प्रतिजीवी गुण प्रकट होतात. तोपर्यंत एकही प्रतिजीवी गुण जीवाजवळ संभवनीय नाही. अव्याबाधत्व, अगुरुलघुत्व, अवगाहनत्व आणि सूक्ष्मत्व हे प्रतिजीवी गुण आहे. आज जर आम्ही म्हटलं आमच्याजवळ प्रतिजीवी गुणाचं अस्तित्व, झिरो. अगुरु लघु गुण आमच्याजवळ झिरो, सूक्ष्मत्व झिरो. आज यत्किंचित देखील तो गुण आमच्याजवळ विद्यमान नाही. जेव्हा क्षय होईल तेव्हा त्याची प्राप्ती होते. पण घाती कर्मांचा मात्र असं नाही आहे. घाती कर्मामध्ये आमच्याजवळ आजही काही ना काही प्रमाणामध्ये ते गुण प्रगट रूपाने आहेत. ज्ञानगुण आमच्याजवळ आज प्रगट आहे. याचं कारण ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम आहे. दर्शन गुण आमच्याजवळ मिनिमम असेल कुणाजवळ तर अचक्षुदर्शन असलंच पाहिजे. निगोदी जीव आहे, चक्षुदर्शन भलाई नाही. 3 इंद्रियापर्यंतच्या जीवांना चक्षुदर्शन नाही, पण अचक्षुदर्शन आहेच. संसार अवस्थेमध्ये मिनिमम 1 दर्शन आणि 2 ज्ञान ही आम्हाला जशी प्राभृत भेट म्हणून मिळालेली आहे. कोणताही पुरुषार्थ न करता मतिश्रुत ज्ञानाची आणि अचक्षु दर्शनाची आणि त्याचसोबत दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य अशा या 5 लब्धींची प्राप्ती अवश्यपणे असणारच आहे. तर आम्हाला काय, हे तर मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम आहे. आमचं ज्ञान जे आहे हे क्षयोपक्षमिक ज्ञान आहे. आणि क्षयोपक्षमिक ज्ञानाचं वैशिष्ट्य हे की हा गुण, क्षयोपक्षमिक गुण हा कर्माच्या क्षयोपक्षमाचं निमित्त असताना प्रगट असतो. जसा कर्माचा क्षयोपक्षम असेल त्यानुसार आम्हाला त्या गुणाची प्राप्ती संभवनीय आहे किंवा असते. जसं आम्हाला आज मती ज्ञान आहे तर आम्हाला मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम आहे आणि म्हणून आज आम्हाला मती ज्ञान, क्षयोपक्षमिक मती ज्ञान आहे. या क्षयोपक्षमिक जरी मती ज्ञान असलं तरी हे मती ज्ञान आमचा पूर्ण स्वभाव नाही, आंशिक आहे. जसे ढग आहे आकाशामध्ये आणि त्यामुळे सूर्य झाकला गेलेला आहे. थोडाफार ढग इकडे तिकडे झाले, थोडा प्रकाश पडला तरी देखील तो प्रकाश म्हणजे पूर्ण प्रकाश नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये प्रकाशपुंज आम्हाला दिसतो आहे आणि त्यावरून आम्ही सूर्याचं अनुमान करतो आहे. त्याप्रमाणे आमच्याही जीवनात हा असा ज्ञानगुण काही प्रमाणात, हिनाधिक प्रमाणात प्रगट आहे. तो क्षयोक्षमानीय आहे आणि जेवढा काही अप्रगट रूपाचा आहे तो ज्ञानावरण कर्माचा उदय आहे. म्हणून ज्ञानगुण प्रगट नाही. उदाहरणार्थ जर आम्ही बघितलं तर आज आम्हाला अवधी ज्ञान नाही, म्हणजे आम्हाला अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम आज नाही. तर अवधी ज्ञानावरण कर्माचा सर्वघाती स्पर्धकांचा उदय आम्हाला आहे आणि म्हणून अवधी ज्ञान यत्किंचित देखील प्रगट नाही. आता या क्षयोपक्षमिक ज्ञानाचं वैशिष्ट्य काय? पहिलं वैशिष्ट्य झालं की कर्माचा क्षयोपक्षम असताना हे ज्ञान आम्हाला प्राप्त होतं. क्षयोपक्षमिक ज्ञान हे एका वेळी एकाच ज्ञेयाला जाणण्याला समर्थ आहे. आज आम्ही 5 इंद्रियधारी म्हटल्या जातो, संज्ञी म्हटल्या जातो, पण उपयोग म्हणाल तर आम्हाला एका वेळी आम्ही एकाच इंद्रियाचा उपयोग करू शकतो. क्षयोपक्षमिक ज्ञान एवढं कमकुवत आहे की आम्ही 5ही इंद्रियांनी युगपत जाणण्याला असमर्थ आहे. एवढंच नव्हे तर आम्हाला दंसन पूर्वम नाणम छदुमत्थानम न दुन्युवोगा दर्शनपूर्वक ज्ञानाची प्राप्ती होते. छद्म असताना 2ही उपयोग युगपद असत नाही क्रमाने.
दर्शनोपयोगानंतर ज्ञानोपयोग, ज्ञानोपयोग अंतर्मुहूर्त स्थिर राहिला, परत दर्शनोपयोग, परत ज्ञानोपयोग, अशा तऱ्हेने आमचं हे क्षायोपक्षम ज्ञान अत्यंत असं हीन दर्जाचं आहे. आम्हाला वाटतं की आमच्याजवळ खूप ज्ञान आहे, आम्ही या ज्ञानाचा गर्व करतो, पण अशा या तुटपुंज्या ज्ञानाचा गर्व कोणता जीव जीवनात करेल? हे क्षायोपक्षमी ज्ञान म्हणजे गर्व करण्यासारखं नाहीच आहे. म्हणून या ठिकाणी हे क्षायोपक्षमी ज्ञान अंतर्मुहूर्तामध्ये बदलणार आहे. क्षायोपक्षमी ज्ञान रूप परिणमन जीवनात आहे. तोपर्यंत ज्ञान गुण अंतर्मुहूर्तामध्ये विपरिणमनाला, विपरिणमन याचा अर्थ दुसऱ्या ज्ञेयाला प्राप्त होत असल्यामुळे त्याचे पुन्हा पुन्हा अन्य रूप परिणमन होते. ते स्थिर नाही राहू शकत, त्याच्यामध्ये स्थिर राहण्याची योग्यताच नाही. आम्ही अंतर्मुहूर्तामध्ये तो उपयोग बदलला पाहिजे. आणि दोन उपयोगांमध्ये परत दर्शनोपयोग मध्ये आलाच पाहिजे, असणारच आहे. समजा आम्ही चक्षु इंद्रियांनी ज्ञान करतो आहे, चक्षु इंद्रियांनी अंतर्मुहूर्तपर्यंत आम्ही एखाद्या वस्तूचं अवलोकन केलं, चक्षु इंद्रियावरण ज्ञानावरण कर्माचा आम्हाला तिथे उपयोग झाला. त्यानंतर आम्ही कानांनी ऐकतो आहे, त्यावेळेला मध्ये दर्शनोपयोग होऊन गेला, आम्हाला जाणीव नाही आहे, पण हा उपयोग निश्चितपणे असणारच आहे. म्हणजे दोन ज्ञेयामध्ये हा जाणण्याचा जो प्रकार आहे यामध्ये दर्शनोपयोग असणारच आहे. असं हे आमचं ज्ञान अन्य अन्य ज्ञेयाला प्रतिसमय जाणत आहे, त्याचं ज्ञेय बदलत आहे, अन्य रूप परिणाम होतो आहे. आणि हे ज्ञानाचं जघन्य गुणा परिणमन यथाख्यात चारित्र अवस्थेपूर्वी अवश्य भावी राग सद्भावामुळे, या ठिकाणी रागाचा सद्भाव आहे आणि त्यामुळे हे बंधाचं कारण आहे. शेवटी तेच सांगितलं आचार्यांनी की रागच बंधाचं कारण आहे, ज्ञान बंधाचं कारण नाहीच, हेच त्यांना सांगायचंय. पण आता सम्यक दृष्टीला राग नाही हे म्हटलेलं आहे, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये यथाख्यात चारित्रापूर्वी ज्ञानाचं जघन्य परिणमन हे बंधाचं कारण सांगितलं. आणि जघन्य परिणमन सांगताना जोपर्यंत यथाख्यात चारित्राची प्राप्ती होत नाही, पूर्ण चारित्र होत नाही, तोपर्यंत राग विद्यमान आहे, ज्ञेय बदलते आहे, अंतर्मुहूर्तात विपरिणमन होत आहे. आणि त्यामुळे जीवाला काय होतो आहे तर कर्म बंद होतो आहे. ही उपपत्ती या ठिकाणी जघन्य परिणामनाच्या बाबतीत लावलेली आहे. थोडे वेगळेपणा आहे, आपण कधी हे ऐकलेलं नाही हे प्रकरण, त्यामुळे आम्हाला याला परत परत आम्हाला आमच्या अंतरंगामध्ये धारण करावं लागणार आहे. आम्ही आता इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.